नासिक शहर के मुंबई नाका स्थित स्मारक पर क्रांति सूर्य महात्मा ज्योतिराव फूले की 124वें स्मृति दिवस के अवसर पर राज्य के खाद्य नागरिक आपूर्ति और उपभोक्ता संरक्षण मंत्री छगन भुजबल ने विभिन्न राजनीतिक और सामाजिक क्षेत्रों के गणमान्य व्यक्तियों के साथ महात्मा ज्योतिराव फूले और सावित्रीबाई फूले की प्रतिमाओं को पुष्पमाला अर्पण करके सलामी दी। अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद की ओर से आयोजित अभिवादन कार्यक्रम में विधायक पंकज भुजबल, पूर्व सांसद समीर भुजबल, बाला साहेब कड्डक समेत विभिन्न दलों के जनप्रतिनिधि व पदाधिकारी शामिल हुए। साथ ही स्कूली छात्र छात्राओं ने फूले दंपति का रूप धारण कर अभिनंदन कार्यक्रम में भाग लिया। वहीं इस मौके पर उपस्थित लोगों ने जय ज्योति जय क्रांति के नारे लगाए। इस दौरान छगन भुजबल ने कहा कि छुआछूत को रोकने के लिए महात्मा फूले और सावित्रीबाई फूले ने अपनी जान जोखिम में डालकर सभी को एक साथ लाने की कोशिश की। भुजबल ने कहा कि विश्व रत्न डॉक्टर भीमराव बाबा साहेब अम्बेडकर साहू महाराज ने महाराष्ट्र को एक प्रगतिशील राज्य बनाने का प्रयास किया। नागराज मंजुले का सामाजिक प्रबोधन कार्य सराहनीय है। महिना सुद्धा वेळ लागलेला आहे। त्या मनाने हा वेळ काहीच नाहीये, 2-4 दिवसात। आणि मला असं वाटतं की 2-4 दिवसांमध्ये आणखी शपथविधीचे कार्यक्रम निश्चितपणे उरकले जातील। काही फॉर्म्युला ठरला आहे साहेब, कुठल्या पक्षाचे किती मंत्री असतील? आज जाऊन ते ठरवणार आहेत काय फॉर्म्युला असेल ते। हे स्वाभाविक आहे की भारतीय जनता पक्षाचे 132 आमदार झालेले आहेत, त्यामुळे त्यांचे मंत्री जास्त असणारे स्वाभाविक आहे। एकाल शिंदे जे आहेत ते उपमुख्यमंत्री पद घेणार नाहीत अशा पद्धतीची चर्चा, त्याची मला काही कल्पना नाही। शिंदे साहेब स्वतः ठरवतील काय करायचं। आपण फडणवीसांच्या नावाला पसंती दिलेली होती राष्ट्रवादी काँग्रेसने, परंतु तरी देखील जातीचा एक समीकरण बघून मुख्यमंत्री ठरवलं जाईल अशी चर्चा आहे। असं काही होणार नाही। असं आहे, 132 आमदार निवडून आल्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री होणं ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे। त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन घेण्यासारखं काहीच नाही। एक लक्षात घेतलं पाहिजे की शिंदे साहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री झाले त्यावेळेला सगळ्यांना वाटत होतं की परत फडणवीस मुख्यमंत्री होतील आणि शिंदे साहेब उपमुख्यमंत्री होतील, परंतु शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले। फडणवीसांनी सांगितलं मी लांब राहून बाहेर राहून काम करीन, परंतु त्यांना दिल्लीवरून आदेश आला की नाही तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून काम करायचं। फडणवीस साहेबांनी ती सुद्धा नाही म्हटलं तर एक प्रकारची अवहेलना असते, पण ती त्यांनी सहन केली पक्षाचा आदेश म्हणून आणि पूर्णपणे 100% त्या कामाला त्यांनी झोकून दिलं आणि महायुतीला प्रचंड बहुमत मिळवून देण्यामध्ये रात्रंदिवस त्यांनी काम केलं। त्यामुळे बाकीचे प्रश्न जे आहेत हे आता इथे निर्माण होत नाही। किंबहुना सर्व मागासवर्गीय आणि ओबीसी त्यांचे अधिकारावर कुठेही गदा येऊ नये म्हणून निश्चितपणे जे आहे फडणवीस साहेबांनी जे आहे सहकार्य केलेलं आहे, मदत केलेली आहे, शक्ती पाठीमागे उभं केली आहे। म्हणून तर त्यांना जे आहेत काही लोक जे आहेत प्रचंड टार्गेट करतायत। आपण पाहिलं ते होऊ नये म्हणून सगळे निरर्गल जे आहेत भाषा सुरू आहे। याचं कारण तेच आहे की त्यांनी ओबीसीच्या हक्कावर गदा येऊ नये म्हणून काम केलं। साहेब मागच्या 2-3 दिवसांपासून